उद्धव ठाकरे नवनिर्वाचित नगरसेवकांशी संवाद साधणार आहेत। नवनिर्वाचित नगरसेवकांना आज मातोश्रीवर बोलावण्यात आलेलं आहे। नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर जल्लोष केला जाणार आहे। या जल्लोषानंतर उद्धव ठाकरे आणि सर्व नगरसेवकांची बैठक ही होणार आहे। बैठकीमध्ये उद्धव ठाकरे नगरसेवकांना मार्गदर्शन करतील। मातोश्रीवर या ठिकाणी सर्वच नवनिर्वाचित नगरसेवकांना बोलावण्यात आलेला आहे। त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे हे संवाद साधणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत। या ठिकाणी आता हे नवनिर्वाचित नगरसेवक दाखल होण्यास आता सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी मातोश्रीवर जल्लोष सुद्धा केला जाणार आहे। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत जोडलेत। मीनाक्षी, आपण पाहतोय नवनिर्वाचित नगरसेवकांसोबत उद्धव ठाकरे चर्चा करणार आहेत, मार्गदर्शन करणार आहे। या ठिकाणी जल्लोष सुद्धा केला जाणार आहे। निश्चितच नीलम, आपण पाहतोय की काल मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकींचा निकाल लागलेला आहे आणि एकीकडे निकाल जरी महायुतीच्या विजयाचा जरी असलाच तरी मात्र ठाकरे बंधूंची जी युती होती या युतीतून आपण पाहतोय की जे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांची आज उद्धव ठाकरे भेट घेणार आहेत, त्यांना अभिनंदन करणार आहेत। त्यामुळे मातोश्रीवरची सध्याची जर आपण चित्र पाहिली तर एकूणच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे शिवसैनिक आहेत ते जमण्यास सुरुवात झालेली आहे। मोठ्या संख्येने जे आहेत ते या ठिकाणी शिवसैनिक जमलेले आहेत आणि निवडून आलेले जे नगरसेवक आहेत ते देखील इथे पोहोचत आहेत। सध्या किशोरीताई आहेत माझ्यासोबत, पेडणेकर आहेत, एक किशोरी पेडणेकर आहे, अशा तीन पेडणेकर तिकडे निवडून आलेले आहेत। आनंदी आनंद आहे, सत्तेत असो नाही तर सत्तेत नसो मुंबईकरांची बांधिलकी काम करत राहणार। महायुती एकीकडे महापौराचा दावा करणार आहे, त्यामुळे महापौराच्या पदी भाजपचाच आम्ही महापौर होऊन गेले, आम्ही आमचे ठसे मुंबईकरांवर उमटवलेत आणि त्याच पद्धतीने आम्ही मुंबईकरांसाठी काम करत राहणार। ताई, एक शेवटचा प्रश्न, आज उद्धव ठाकरेंनी बोलवलेला आहे, काय भावना त्यांनी व्यक्त केली? काय काल त्यांच्याशी काही बोलणं गेलो नाहीये, पण उद्धवजींची भावना तुम्हाला माहिती आहे, मुंबईकरांसाठी प्रामाणिक राहा ही भावना असते। पण एक लोकांच्या जनतेच्या मनात प्रश्न आहे की मनसे आणि ठाकरे बंधूंची जी युती झाली, मनसे आणि शिवसेना ठाकरे बंधूंची, ही आता निवडणुकीनंतर देखील युती अशीच राहणार आहे। प्रमुख निर्णय घेतील, पण आम्ही आजही म्हणतो मनसैनिक आणि शिवसैनिक एक दिल झालेले आहेत। निश्चितच तर आपण पाहतोय की जरी या ठिकाणी सगळे निवडून आलेले जे ठाकरेंचे नगरसेवक आहेत ते या ठिकाणी मातोश्रीवरती पोहोचत आहे, त्यामुळे जो जल्लोष काल आपल्याला पाहायला मिळाला, वरळी असेल, लालबाग परिसर असेल, दादर परिसर असेल, या ठिकाणी मोठ्या संख्येने शिवसैनिक जमा झाले होते आणि निवडून आलेले जे नगरसेवक आहेत त्यांचा विजयाचा जल्लोष जो आहे त्या ठिकाणी साजरा होताना पाहायला मिळाला। पण मात्र आज नेमकी मातोश्रीवरती ठाकरेंनी सगळ्याच निवडून आलेल्या नगरसेवकांना बोलवलेलं आहे, त्यामुळे एकूणच आज उद्धव ठाकरे माध्यमांच्या समोर काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की जरी 65चा आकडा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा असला तरी मनसेच्या 6 जागा आलेल्या आहेत, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती ही कायम राहणार का असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। त्यामुळे यावरती उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद मीनाक्षी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।